मंडळी, झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका गेल्या काही दिवसापासून खूप चर्चेत आली आहे. या मालिकेत तुळजा ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशीने काही दिवसापूर्वीच या मालिकेतनं मेडिकल कारणामुळे एक्झिट घेतली. आता या मालिकेत तुळजा हे पात्र अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर साकारताना दिसते. मृण्मयीने या अगोदर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. मृण्मयीची या मालिकेत एंट्री झाल्यानंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची लाखात एक आमचा दादा या मालिकेत एंट्री होणार आहे. तर झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये मालिकेत येत्या काही दिवसात तुळजाला वैद्यकीय शिबिरासाठी जेलमध्ये बोलावलं जातं. योगायोगाने हे जेल आहे जिथे सूर्याची खरी आई आहे आणि जालिंदरलाही कळतं की ती पॅरोलवर सुटणार आहे. जालिंदरला हेही समजलंय सूर्या आणि तुळजा यांचं जेलमध्ये शिबिरासाठी जाणार आहे. आता जालिंदर सूर्या आणि त्याच्या आईची भेट टाळू शकेल. सूर्या आणि त्याच्या आईची तुरुंगात भेट होईल का याची उत्तरं प्रेक्षकांना लाखात एक आमचा दादाच्या पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, लाखात एक आमचा दादा या मालिकेत नव्या तुळजा पाठोपाठ मालिकेत सूर्याची आई म्हणून आणखी एका अभिनेत्रीची या मालिकेत एंट्री होणार आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे राजश्री निकम. मालिकेत ती सूर्यादादाच्या आईची भूमिका साकारताना दिसेल. याबद्दल अभिनेत्रीने स्वतः पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ती पोस्ट शेअर करताना म्हणते, माझी तुमच्या आवडत्या मालिकेत म्हणजेच लाखात एक आमचा दादामध्ये आई म्हणून एंट्री होत आहे. त्यामुळे ही मालिका रोज रात्री 9:30 वाजता पाहायला विसरू नका. आता मालिकेत सूर्यादादाच्या खऱ्या आईची एंट्री झाल्यानंतर कोणकोणते ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर राजश्री निकम यांनी या अगोदर स्टार प्रवाहवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. तर मंडळी, लाखात एक आमचा दादा या मालिकेत नव्या तुळजा पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीची एंट्री होत आहे. याविषयी तुम्हाला काय सांगायचं नाही, एकंदरीत ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.